हे दोन्ही दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत, नक्की कारण काय? बघा, वेळोवेळी राज्याचे अनेक प्रश्न केंद्राकडे प्रलंबित असतात आणि मग ते सोडवण्यासाठी केंद्रीय नेत्यांच्या बरोबर, केंद्रीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करण्यासाठी, राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय हे दिल्लीला जात असतात. आज माननीय शिंदे साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं दिल्लीला जाण्याचं नेमकं काय कारण आहे, त्याच्या बाबतीत आमची कुणाचीच त्यांच्याबरोबर चर्चा झालेली नाही. परंतु तरीसुद्धा राज्यासमोरचे काही प्रश्न महत्त्वाचे आहेत जे केंद्राशी निगडीत आहेत आणि कदाचित या प्रश्नांच्या बाबतीत केंद्रीय नेत्यांच्या बरोबर किंवा वरिष्ठ काही केंद्रातल्या लोकांच्या बरोबर, नेते मंडळींच्या बरोबर चर्चा करण्यासाठी गेले असावेत असं माझं मत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत वरिष्ठ नेत्यांसोबतची बैठक सुद्धा होणार आहे दिल्लीमध्ये, अशी सुद्धा माहिती मिळते. याबद्दल काही सांगू इच्छित नाही. आता आपल्याला त्याची माहिती मिळाली असेल माध्यमांना, आमच्याकडे तरी ती माहिती अजून आलेली नाही. त्यामुळं जर तरच्या गोष्टीवरती जबाबदार मंत्र्यांनी बोलणं योग्य नाही. पण जर तसं असेल तर मग ते माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडनं अधिकृत त्याच्या बाबतीतली माहिती सगळ्यांनाच दिली जाईल. परंतु नेमकी कोणत्या विभागाच्या बैठका आहेत किंवा नेमकं भेटीपाठीमागचं कारण काय आहे हे अधिकृतपणे तरी अद्याप आम्हाला समजलेलं नाही. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच केला जाईल असं माननीय सीएम साहेबांनी आणि दोन्ही माननीय डीसीएम साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मंत्रिमंडळाचा 2 विस्तार झाले आणि 3रा विस्तार प्रलंबित आहे. माननीय शिंदे साहेबांनी हा अधिकार त्यांचा आहे माननीय मुख्यमंत्री म्हणून. त्यांनी सुद्धा वेळोवेळी हे स्पष्ट केलेलं आहे की सगळ्यांशी चर्चा करून उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा लवकरच केला जाईल. त्यामुळे जे माननीय सीएम साहेबांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आता असं वाटतंय की लवकरच हा विस्तार होईल. साहेब, मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे, आपल्यालाही माहिती आणि विरोधकही बोलतात की हा मुद्दा आता राज्याच्या हातात राहिलेला नाही, हा केंद्राच्या हातातला आहे. आजच्या सीएम डीसीएमच्या दिल्लीला जाण्यात याविषयी काही होऊ शकतं काही तशी अपेक्षा आपल्याला, आपण काही अपेक्षा करता का की त्यांनी तिथे चर्चा करावी? हे बघा, आपण एक समजून घ्या, मगाशी देखील मी माध्यमांच्याशी सकाळी बोलताना सांगितलं की हा विषय जो आता मराठा आरक्षणाचा आहे हा न्यायालयामध्ये गेलेला आहे. आपण आमचे सहकारी माजी मंत्री सदाभाऊ खोत साहेबांनी जे आता सांगितलं तसं पाठीमागच्या सरकारने हे आरक्षण दिलं. 1.5 वर्ष हे आरक्षण हायकोर्टमध्ये टिकलं, त्याचा अनेक लोकांना लाभ मिळाला. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकू शकलं नाही. आता कुणाचं सरकार असताना ते टिकलं नाही, ते न टिकण्याला जबाबदार कोण आहे याची सुद्धा वेगवेगळी कारणं आहेत. ती सुद्धा मी सकाळी विस्तृतपणानं आपल्या माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की ज्या गोष्टी मराठा आरक्षण देताना आणि ज्या गोष्टी मराठा आरक्षण हायकोर्टमध्ये टिकण्यासाठी कारणीभूत होत्या त्या गोष्टी ह्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये सुप्रीम कोर्टच्या समोर येऊ शकल्या नाहीत किंवा त्या आणण्यामध्ये तत्कालीन यंत्रणा कमी पडली, तर त्या मांडल्या गेल्या पाहिजेत. आणि त्या मांडण्यासाठी मराठा समाज हा गरीब लोक सुद्धा मराठा समाजामधली आहेत. तर काय बाहेर काय सांगितलं जातं की रिव्ह्यू पिटिशन का नाकारलं किंवा का आपल्या विरोधात गेलं, तर त्याच्यामध्ये सांगितलं की एवढे आमदार, एवढे खासदार, एवढे साखर कारखाने चेअरमन, एवढे जिल्हा परिषद सभापती, एवढे अमुक दूध संघवाले असे मराठा समाजातले लोक आहेत. पण ही जशी एक बाजू आहे तशी ऊसतोड कामगार मराठा समाजातले आहेत, माथाडी कामगार मराठा समाजातले आहेत, कापड बाजारातले, रंग बाजारातले लोक मराठा समाजातले आहेत, दारिद्र्य रेषेखालचे 5 गुंठे 10 गुंठे जमीन अल्पभूधारक असणारे लोक मराठा समाजातले आहेत, गरीब लोक आहेत ना, मराठा वीटभट्टीवर काम करणारे मराठा समाजातले आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी याचं एकदा 100 पैकी किती लोक सदन आहेत असे आमदार, खासदार, मंत्री. आणि मी सांगेन मला जी काय माझ्याकडे उपलब्ध माहिती आहे 100 पैकी हार्डली 8-10 लोक ही सदन असतील, मोठे असतील, नाहीतर 90-95 लोक ही गरीब आणि अशा पद्धतीनं ज्यांचा हातावर पोट आहे अशी आहेत. ज्या गोष्टी या मराठा समाजाचं आरक्षण ह्या क्युरेटिव्ह पिटिशन जे आता प्रलंबित आहे सुप्रीम कोर्टामध्ये ते आपल्या बाजूनं मराठा आरक्षणकर्त्यांच्या बाजूनं करण्यासाठी त्या न्यायालयामध्ये मांडल्या पाहिजेत. आता त्याच्यासाठी आम्ही मानतोय राज्य सरकार, आम्ही जेव्हा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं, मराठा आरक्षण उपसमिती नवीन झाली, त्याच्यामध्ये मी सदस्य आहे, आम्ही सगळे त्याच्यावर दैनंदिन काम करतोय.
आता आमच्या म्हणण्याला सपोर्टिंग म्हणणं राज्य सरकारच्या हे जर केंद्राला द्यावं लागणार असेल किंवा केंद्राचं म्हणणं जर त्यावेळी मागितलं सुप्रीम कोर्टमध्ये की राज्य असं म्हणतंय, केंद्राचं म्हणणं काय आहे, तर ते जे लॉजिक आहे आमचं की ह्या मराठा समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे, त्या लॉजिकला, त्या म्हणण्याला सपोर्टिंग म्हणणं केंद्र सरकारचं असावं. याची जर आवश्यकता भासली तर मला विश्वास आहे केंद्र सरकार सुद्धा मराठा समाजाच्या पाठीशीच आहे, मराठा समाजाच्या बाजूनच आहे. त्यामुळं कदाचित हा सुद्धा समन्वय उद्या सुप्रीम कोर्टमध्ये मॅटर आली तर राज्य सरकारचं म्हणणं आणि केंद्र सरकारचं म्हणणं हे मराठा समाजाचं आरक्षण देण्याच्या बाजूचं असावं, ते स्ट्रॉंग असावं, भक्कम असावं. याच्यासाठी सुद्धा कदाचित केंद्राची मदत लागली तर केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारला मदत करेल. बरं सर, एक महत्वाचा प्रश्न आहे सर. जे काही आंदोलनं झाली मराठा आंदोलकांची, ज्या पद्धतीनं आंदोलनं झाली, जाळपोळ देखील त्या ठिकाणी आली, सार्वजनिक संपत्तीचं नुकसान झालं. आता मागणी केली जाते की 42 दिवस झाले मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की सर्व गुन्हे जे आहेत ते मराठा तरुणांवरचे मागे घेतले जाणार. अजूनही ती प्रोसिजर सुरुवात झालेली नाहीये. त्यामुळे सरकारची भूमिका याबद्दलची काय असेल? बघा, जे आश्वासन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं आहे, गुन्हे मागं घेण्याची एक कायदेशीर प्रक्रिया आहे. मला आज वाटलं आणि मी उद्या गुन्हा मागं घेतला, प्रायव्हेट कंप्लेंटमध्ये ते होऊ शकतं. खाजगी जेव्हा दोन लोकांचे वाद असतात तेव्हा ते होऊ शकतं. परंतु जेव्हा आता हे दंगलीतले गुन्हे, मारामारीतले गुन्हे किंवा दगडफेकीतले गुन्हे, लाठीचार्जमधले गुन्हे, हे जेव्हा गुन्हे होतात तेव्हा त्याला फिर्यादी हा सरकारी कर्मचारी अधिकारी असतो. आणि मग असा गुन्हा, फौजदारी गुन्हा दाखल केलेला काढून घ्यायचा असला तर त्याला जिल्हास्तरीय एक समिती आहे, त्याच्यामध्ये लॉ अँड ज्युडिशियरी विभागाचे अधिकारी आहेत, जिल्हा सरकारी वकील आहेत, संबंधित ठाण्याचे प्रभारी अधिकारी आहेत. या सगळ्या लोकांची ती कमिटी, त्याला कोणत्या कारणासाठी मागं घ्यायचे, ह्या सगळ्या गोष्टी चर्चा केली जाते आणि माननीय ते ज्या कोर्टामध्ये गुन्हा दाखल आहे किंवा ज्या पोलीस स्टेशनमध्ये ते गुन्हा दाखल आहे त्याप्रमाणे तो काढला जातो. एक मी सांगेन आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, जेव्हा माननीय राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री म्हणून ते साहेब, सीएम साहेब सांगतात की हे गुन्हे मागं घेऊ, निश्चितपणे ते गुन्हे मागं घेतले जातील. त्याला एक्सपर्टाईट करायचं झालं, त्याला गती द्यायची झाली, त्याला ते लवकरात लवकर करायचं असलं तर नक्की ते सुद्धा लवकरात लवकर आम्ही सरकार म्हणून करू. एकीकडे हे सगळं सुरू असताना दुसरीकडे मात्र जरांगे पाटील आपल्या क्षेत्रात कायम आहेत. उद्यापासून ते पाणीही घेणार नाही असं तिचं मत आहे, उपोषण सोडणार नाही असं मत आहे. कसं बघताय? मी बघा, एवढं सविस्तर आता मराठा आरक्षणाची बाजू आपल्याला सांगितली की हे कसं मिळू शकतं. कदाचित मान्य जरांगे पाटील साहेब सुद्धा ही पत्रकार परिषद जर पाहत असतील किंवा त्यांच्या सहकार्याने त्यांना सांगितलं तर त्यांच्याही लक्षात येईल. मी आजही म्हणजे माझं आजही मत आहे, जरांगे पाटील साहेब म्हणतात तसं एक GR काढा, एक मंत्रिमंडळाचा ठराव करा आणि मराठा आरक्षण द्या. हे केवळ क्षणिक समाधान असणार आहे. आपण असा जर काही निर्णय घेतला आणि दुर्दैवानं तो कोर्टामध्ये टिकला नाही, दुर्दैवानं कोर्टानं तो रद्द केला, तर मग हातात असणारी गोष्ट निघून जाईल आपल्या. म्हणून माझं म्हणणं आहे की ज्यावेळी राज्याचे माननीय मुख्यमंत्री स्वतः 2-4 लाख लोकांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतात, कालच्या दसरा मेळाव्यातली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली शपथ असेल, 2 दिवसापूर्वी दुर्गा मातेच्या मंडळांना भेटी देत असताना दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये म्हणजे सभामंडपामध्ये दुर्गेश्वरीच्या मूर्ती समोर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की मी या दुर्गा मातेच्या मंडपामध्ये बसून महाराष्ट्राला शब्द देतोय. एवढं जे आरती तळमळीनं अंतःकरणा द यंगेस्ट असं त्यांनी मला सांगितलं. तर इतकी वर्ष सर, याच्याबद्दल तुम्ही म्हणताय की कोरोना पश्चात एक आपल्यावर परवडत नाही. शीर प्रक्रिया पूर्ण करायला वेळ दिला पाहिजे. तुम्ही म्हणाल मग मागच्या 40 दिवसात तुम्हाला वेळ दिलता, तुम्ही काय केलं? जस्टिस शिंदे समिती नेमली. हे बघा, आपल्याला जेव्हा ह्या गोष्टी ऑन रेकॉर्ड आणायच्या आहेत तेव्हा त्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट्स असले पाहिजेत. जस्टिस शिंदे समितीला जे काम आहे ते जस्टिस शिंदे समितीचं काम चालू आहे. प्रत्येक विभागात ते जात आहेत, त्यांना लागणाऱ्या घटकांच्या बरोबर, वेगवेगळ्या समाजातल्या प्रतिनिधींच्या बरोबर जस्टिस शिंदे समिती बोलते आहे, डॉक्युमेंट्स कलेक्ट करते आहे. सगळ्या यंत्रणा, राज्य सरकारच्या सगळ्या विभागीय आयुक्तांना, सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण आदेश दिलेले आहेत की जस्टिस शिंदे समितीला जे डॉक्युमेंट्स लागतील ते डॉक्युमेंट्स ऑन टॉप प्रायोरिटी तात्काळ उपलब्ध करून द्या. हे सगळं त्या ढाच्यामध्ये बसलं पाहिजे. त्या
कायद्याच्या जे काय आपल्याला फॉर्मॅट आहेत किंवा जे काय कायद्याच्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये बसलं पाहिजे. हे काम गेल्या 40 दिवसात आपण सुरू केले. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठका झाल्या. म्हणजे आम्ही कुठेही 40 दिवस सीएम साहेबांनी शब्द दिला आणि आम्ही हाताची घडी घालून बसलोय असं नाही. मी जबाबदारीनं सांगतोय, मराठा आरक्षण उपसमितीचा सदस्य, मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य म्हणून याच्यावर काम सुरू आहे. सुदैवानं जे क्युरेटिव्ह पिटिशन प्रलंबित होतं ते माननीय सुप्रीम कोर्टानं आता दाखल केलंय आणि ते आता लिस्टेड होईल बोर्डावरती. बोर्डावरती जेव्हा लिस्टेड होईल तेव्हा आपल्या राज्य सरकारची असणारी